नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयात प्रवेश करणार आहोत ज्यामध्ये भूतकाळ, विज्ञान, अध्यात्म, वेद, परंपरा, कथा आणि स्वतःला ओळखण्याचा अद्भुत प्रवास दडलेला आहे. 2026 मध्ये येणार आहे अधिक मास आणि भारताच्या अनेक भागात याला म्हणतात धोंड्याचा महिना. हा महिना का येतो? याचे वैज्ञानिक कारण काय? धर्मशास्त्रात याला इतके महत्त्व का दिले जाते? या महिन्यात करायचे काय आणि टाळायचे काय? आपल्या घरावर, ग्रहावर, मनावर आणि नशिबावर याचा काय प्रभाव पडतो? अधिक मास म्हणजे एक दार जे उघडते अंतर्मनाच्या प्रवासाकडे. एक वेळ जेव्हा विश्व म्हणते, थांब, स्वतःकडे बघ. आज आपण या अद्भुत रहस्यांच्या जगात प्रवास करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे 2026च्या अधिक मासात आपण कोणती एक गोष्ट केली तर आयुष्य बदलू शकते. चला सुरुवात करूया या आध्यात्मिक प्रवासाला. अधिक मास म्हणजे काय? मंडळी, अधिक मास म्हणजे नेमकं काय? हिंदू पंचांग आणि खगोलीय गणित यांना नीट समजून घेतल्याशिवाय अधिक मासाची खरी खोली कळत नाही. आपल्याला माहित आहे, हिंदू पंचांग चंद्रमानावर म्हणजे चंद्राच्या गतीवर आधारित आहे. पण पृथ्वी सूर्याभोवती फिरते ते गणित थोडं वेगळं असतं. या दोन्ही गणितांमध्ये दरवर्षी एक छोटासा फरक निर्माण होतो. हा फरक भरून काढण्यासाठी सुमारे प्रत्येक 32 महिन्यांनी एक महिना जास्त धरला जातो आणि तोच म्हणजे अधिक मास. याला सांगितलं जातं पुरुषोत्तम मास, मलमास, धोंड्याचा महिना, लिप मंथ, पुण्य महिन्यांचा राजा. हा महिना जरी मलमास म्हणून ओळखला जात असला तरी इतिहास सांगतो याचा आध्यात्मिक प्रवास मात्र खूप पुण्यकारक आहे. 2026चा अधिक मास कधी आहे? 2026 मध्ये अधिक मास येणार आहे 17 मे 2026 रविवार ते 15 जून 2026 सोमवार पर्यंत. हा महिना 2026 मध्ये विशेष आहे कारण या वर्षी ग्रहांची संयुक्त स्थिती, नक्षत्रांचे योग आणि सूर्याची गती सगळे मिळून हा कालखंड आणखी प्रभावी बनवणार आहे. धोंड्याचा महिना का म्हणतात? अधिक मासाला धोंड्याचा महिना हे नाव कसं पडलं? यामागे अत्यंत मनोरंजक लोककथा आहे. पूर्वी गावांमध्ये धोंडे म्हणजे मोठे मोठे दगड नद्यांच्या काठावर, शेताच्या कडेला ठेवले जायचे. अधिक मास आला की गावकरी त्यांना पूजायचे, कारण असा समज होता की या महिन्यात निसर्गातील प्रत्येक कणात देवत्व जागृत असतं. दगडही देव होतो, धोंडा देव. यावरूनच या महिन्याला म्हणतात धोंड्याचा महिना. ही परंपरा सांगते की विश्वातील प्रत्येक गोष्ट जिवंत आहे. देव फक्त मंदिरात नाही तर प्रत्येक दगडातही वास करतो. अधिक मासाविषयी कथा. राजा त्रिशंकू आणि पुरुषोत्तम विष्णू. अधिक मासाशी संबंधित सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे पुरुषोत्तम विष्णूची कथा. एकदा देव, ऋषी आणि लोकांनी अधिक मासाला मलमास म्हणून नाकारलं. कुठलाही देव त्याचा स्वामी बनायला तयार नव्हता. तेव्हा हा अनाथ महिना श्री विष्णूंकडे गेला. विष्णू म्हणाले, तू आता माझा महिना आहेस. तुझ्या काळात जो जप, दान, व्रत, तप करेल त्याला मी स्वतः मुक्ती देईल. त्याला म्हणतील पुरुषोत्तम मास. या कथेतला संदेश असा की ज्याला जग नाकारतं त्यालाही देव स्वीकारतो. अधिक मासाचे वैज्ञानिक. अधिक मासाची कल्पना ही केवळ धार्मिक नसून अत्यंत वैज्ञानिक आहे. चंद्रवर्ष 354 दिवस, सौर वर्ष 365 दिवस, फरक 11 दिवस दरवर्षी. 11 दिवस गुणेला 3 वर्ष बरोबर 33 दिवस. यातून निर्माण होतो एक अतिरिक्त महिना. हा महिना समाविष्ट न केल्यास ऋतू, सण, कृषी पद्धती, पिकांची वेळ सगळंच विस्कळीत होईल. हिंदू खगोलज्ञांनी हजारो वर्षापूर्वी ही विसंगती ओळखून कॅलेंडरला नैसर्गिकरित्या संतुलित ठेवण्याचा अद्भुत मार्ग शोधला, अधिक मास. या महिन्याला काय करू नये? परंपरेनुसार अधिक मासात खालील कृती टाळाव्यात. 1. नवीन घरात प्रवेश, गृहप्रवेश. 2. नवीन व्यवसाय सुरू करणे. 3. लग्न, साखरपुडा. 4. धान्य साठा, मोठे करार. 5. नवीन वस्तूंचा मोठा खरेदी संकल्प. 6. नवीन घर बांधकामाची सुरुवात. 7. मोठे प्रवास, स्थलांतर. कारण या महिन्यात शुभ योग स्थिर नसतात. हे वेळ असतं उपाय करायचं, संकल्प करण्याचं, पण नवीन प्रारंभ करण्याचं नाही. या महिन्यात काय केलं तर अत्यंत पुण्य मिळतं? हा महिना म्हणजे स्वतःकडे परत जाण्यासाठी सर्वात सुंदर संधी. 1. विष्णू उपासना. 2. श्रीमद भागवत पारायण. 3. विष्णू सहस्त्रनाम. 4. गाईला गूळ चारा देणे. 5. पाणीदान. 6. वडीलधाऱ्यांची सेवा.
7. ध्यान किमान 15 मिनिटे रोज. 8. घरी दीपदान, एक तुपाचा दिवा. एक सोपी पण अत्यंत प्रभावी क्रिया. पुरुषोत्तम मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा. या मंत्राचा कंपन स्वतः मनातील नकारात्मक ऊर्जा वितळवतो. धोंड्याच्या महिन्यातील विशेष व्रत व पारायण. 2026च्या अधिक मासात खालील व्रत विशेष मानले जातील. पुरुषोत्तम व्रत, एकादशी उपवास, तुलसी पत्र अर्पण, गजेंद्र मोक्ष पाठ, श्रीमद भागवताची 7 दिवसांची कथा. या काळात शरीर हलकं ठेवा, मन शांत ठेवा. प्रत्येक दिवसाचा एक छोटासा संकल्प ठेवा. आज मी कोणाला तरी आनंद देईन. अधिक मास आणि ज्योतिषशास्त्र. अधिक मास हा कोणत्याही एका राशीचा महिना नसतो. तो शुद्धीकरणाचा काळ असतो. या महिन्यात ग्रहांचे दोष कमी करता येतात. कुंडलीतील पितृदोष, गुरुचे अशुभ योग, शनीची छाया, चंद्राची अस्थिरता, राहू केतूचे ग्रहण दोष. ज्योतिष सांगते, हा महिना म्हणजे आयुष्य रिसेट करण्याची संधी. 2026 अधिक मास तुमच्यावर कसा प्रभाव टाकेल? राशीनुसार मार्गदर्शन. प्रत्येक राशीसाठी काही शब्द. फक्त मार्गदर्शन, भविष्यवाणी नव्हे. मेष, ऊर्जा वाढेल, आत्मपरीक्षणाची वेळ. वृषभ, मनातील चिंता दूर होण्याचा काळ. मिथुन, संबंध सुधारतील, ध्यान आवश्यक. कर्क, आध्यात्मिक प्रगती. सिंह, मानसिक स्थिरता. कन्या, घरातील तणाव कमी. तूळ, आर्थिक शांती. वृश्चिक, जुन्या जखमा भरू लागतील. धनु, नवी दृष्टी मिळेल. मकर, कामात नवा उत्फुल्लपणा. कुंभ, अध्यात्माकडे ओढ वाढेल. मीन, अंतर्ज्ञान तीव्र होणार. सर्वात महत्त्वाचा संदेश. 2026चा अधिक मास तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुम्ही आयुष्यात काय शोधत आहात? हा महिना म्हणजे आत्मशुद्धी, मनशांती, विचारांची स्वच्छता. एक छोटी गोष्ट मी सांगितली होती सुरुवातीला, जी केली तर आयुष्य बदलू शकते. ती गोष्ट म्हणजे दररोज 10 मिनिटे स्वतःशी प्रामाणिक राहणे. मोबाईल बंद करा, सगळं शांत करा, डोळे मिटा आणि स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी खरोखर कोण आहे? अधिक मासाचा खरा आशीर्वाद इथेच आहे. मंडळी, आज आपण अधिक मास 2026 धोंड्याचा महिना, याचा इतिहास, विज्ञान, अध्यात्म, ज्योतिष, परंपरा, व्रत, उपाय हे सगळं जाणून घेतलं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. देवघर कसं असायला हवं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा.